नमस्ते भाऊ. गेल्या बऱ्याच वर्षांनंतर आता अहमदनगरातल्या रस्त्यांवर गणपतीसाठीची गर्दी दिसायला लागलेली आहे. अजून 2-3 दिवस शिल्लक आहेत आणि नगरची जनता नगरचे गणपती पाहायसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करू राहिली. आता गणपती म्हणलं की हे बाकीचे उद्योग आले, म्हणजे खायचं आलं, विकत घ्यायचं आलं, म्हणजे गणपती बघायचे आणि बाकीचे खरेद्या बिरेद्या चालू ठेवायच्या, हे तर पहिल्यापासूनच आहे. तुम्हाला सांगतो, आम्ही म्हणजे जेव्हा साधारण आहे ना, तो काळ असन 92-93चा, तेव्हा एवढी गर्दी नसायची. पण अख्खं नगर हिंडायचो आम्ही, म्हणजे पार दिल्ली गेटपासून लोखंडी पुलापर्यंत सगळे गणपती पाहायचो. आता काय झालंय, आता गणपतीच थोडे राहिलेत, म्हणजे गणपती आहेत पण आराशी थोड्या राहिलेत. फक्त आता गर्दी होती एवढीची, आणि गावाच्या बाहेर पण गणपती बसायला लागलेत एकदम आता. आणि महत्त्वाचं म्हणजे नगरचं एक वैशिष्ट्य आहे की जे जुने गणपती आहेत ते अजूनही तसेच व्यवस्थित आरास बिरास चालू आहे त्यांची. आणि आपलं माळेवाड्यातलं जे विशाल गणेश मंदिर आहे त्या एरियातली गर्दी ही नेहमीसारखीच ह्या वर्षी तुफान झालेली आहे. तेव्हा तुम्ही घरात बसू नका, गणपती बघायला जाच नक्की. आणि जाता तेव्हा गाड्या घेऊन जाऊ नका. गाड्या नेलं की लय फजेती होती. त्याच्यापेक्षा गाडी एका कोपऱ्यात कुठेतरी लावून टाकायची आणि आपलं मस्तपैकी पाय फिरायचं. हा एरिया सगळ्या माळेवाड्याचाच आहे. आता आपण थोडंसं बाहेर येऊ. आता ह्यो कोणता एरिया तुम्ही ओळखा बरं? नेता सुभाष चौकाचा एरिया ह्यो. आणि हे आपलं हे जय आनंद मंडळ नाही का आपलं नवी पेठेतलं, ते येते. असं नगरमधले गर्दीचे ठिकाणं म्हणजे नेता सुभाष चौक, त्याच्यानंतर नवी पेठ, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो माळीवाडा, आराशी वागायसारखी हे ठिकाणं फिक्स आहेत. म्हणजे ह्याच्याशिवाय इतर ठिकाणी जास्त गर्दी नसते. आता हे यावेळेस नेता सुभाषने लय भारी आरास केलेली आहे. म्हणजे लक्ष्मणाला संजीवनी बुटी द्यायचा जो रामायणातला प्रसंग आहे तो यांनी इथं साकारलेला आहे. आणि हनुमान महाराज म्हणजे बजरंगबली थेट मंडपातून एकदम म्हणजे 40 फुटावर येतात बाहेर आणि ते सगळ्या पब्लिकमधून जाते. त्याच्यामुळे ते एक वेगळं आकर्षण ह्या वेळेसच्या गणपतीचं आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्या म्हणजे सगळ्यात भारी दाखवाय असं म्हणून एक नंबर. त्याच्यासाठी नेता सुभाष तरुण मंडळाचे मनापासून आभार. त्यांनी नगरकरांना एवढा छान देखावा दिला. नेता सुभाष चौकात गेलं की अजून बी अनिल भाई यांची आठवण येतेच येते. आता हे बघा, हे आले हे घेऊन काय संजीवनी बुटी घेऊन आले बजरंगबली. तर हा देखावा तर लहान पोरांना आपल्या नक्की दाखवा. फक्त बजरंगबलीच्या खाली उभा राहू नका, साईडला उभा राहा. काय जण इतके आपले हुशार आहेत की त्याला हात लावायचा प्रयत्न करतात. तेव्हा गणपती बघायला जाताना स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या आणि मूर्त्यांना हात लावू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे लेडीजनी आपले दागिने सांभाळा, जेंट्सने आपले पाकिटं सांभाळा आणि आईबापांनी आपले पोरं सांभाळा. हे सगळं सांभाळा म्हणजे मग तुम्हाला गणपती पावन. तेव्हा चांगला एक उपक्रम सध्या म्हणजे बऱ्याच वर्षांनी नगरमध्ये गणपती बघायला गर्दी झालेली आणि एक चांगली गोष्ट आहे. कारण काय, मग ते कोरोनाने फार हैराण करून टाकलं होतं. त्याच्यानंतर पाहिजे अशी आरशीच झाले नाहीत. आता यावर्षी थोडीशी हालचाल चांगली आहे. तेव्हा तुम्ही घरात बसू नका, पण बाहेर पडले तर स्वतःची काळजी घ्या आणि काय धक्काबुक्की करू नका. सगळीकडे CCTV कॅमेरे आहेत. एकदा जर पकडले तर लय हाणते धरून. त्याच्यामुळे ना शक्यतो आपलं गणपती नीट बघा आणि घरी या. बाकी काय उद्योग करू नका काय. आणि ही आरस नक्की बघा बरं का, चांगली आरस आहे, एकदम एक नंबर आरस आहे. मी काय साधारण आहे ना तुम्हाला सांगतो, 7 वाजता गेलो होतो गणपती बघायला आणि आलो 10:30ला. त्याच्यामुळं तेवढा वेळ तर लागतोच. हे आपलं दिल्ली गेटची वेस बघायला भारी सजवलेली आहे. ती पण बघून घ्या एकदा गणपती बघायला गेल्यानंतर, नाही का. तिथं आता हे दिल्लीगडचा
मंडप आहे ना कोपऱ्यात बसून रस्त्याचं काम चालू आहे. हे नेता सुभाष चौकाचं हे आपले अनिल भैया, त्यांची खरंच आठवण येते दर गणपतीमध्ये. गणपतीमध्ये म्हणजे ते कसं चौकात उभेच राहायचे ना, त्याच्यामुळे याला हात करायचे विचारे आणि एकदम भारी माणूस, काय विषय नाही. चला परत भेटा नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढे पाठवा, कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी यूट्यूब चॅनल. पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे.